प्रयोगाचा वार शनिवार, लर्निंग बाय डुईंग. चला शिकूया प्रयोगातून विज्ञान. या उपक्रमाअंतर्गत आजचा आपला प्रयोग आहे थंड पाणी जड असते आणि गरम पाणी हे हलके असते. म्हणजे थंड पाण्याची घनता ही जास्त असते हलक्या गरम पाण्यापेक्षा, असं या प्रयोगाचं नाव आहे. तर हा प्रयोग आज आपण करू पाहणार आहोत आणि पडताळा घेणार आहोत की खरंच हे जड असते का आणि गरम पाणी हे हलका असते का. तर या प्रयोगासाठी हे विद्यार्थी मला मदत करणार आहेत. तर यासाठी साहित्य पहा, 2 बिस्लेरी बॉटल आणि या बिस्लेरी बॉटल मध्ये मी पाणी भरलेलं आहे. प्रताप, तू या बॉटलला हात लाव आणि सांग बरं हे पाणी थंड आहे की गरम. हे पाणी गरम आहे. व्हेरी गुड. तर हे पाणी काय आहे, याच्यातलं पाणी जे आहे ते गरम आहे. तर स्पर्शामुळे त्याला ती जाणीव झालेली आहे. याच्यातलं सांग. हे पाणी थंड आहे. हा, व्हेरी गुड. तर या बॉटल मधले पाणी हे थंड आहे आणि या बॉटल मधलं पाणी हे गरम घेतलेलं आहे. आणि पुढे आपल्याला बॉटलच्या तोंडाला लावण्यासाठी एक पुठ्ठा आणलेला आहे, वहीचा पुठ्ठा. हे जे पाणी आहे हे गरम आहे. या गरम पाण्याला आपण लाल रंग टाकून कलरफुल बनवूया. तर या ठिकाणी पहा, आता हे गरम पाणी लाल केलेलं आहे. तर हे आता थंड पाण्याची बॉटल आहे आणि हे जे आहे गरम पाण्याची बॉटल आहे. तर पाहू, आता याला उलट करूया आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पुठ्ठा या ठिकाणी पाण्याला बाहेर येऊ देत आहे का नाही. तर असं कसं काय झालं, तर वातावरणीय दाब असतो आपल्या भागामध्ये. इकडं सभोवताली काय आहे, बाटलीच्या बाहेर वातावरणीय दाब असतो आणि त्या दाबामुळं ते जे पुठ्ठा आहे तो खाली येत नाही, आहे की नाही. त्याच्यावर एक दबाव आहे, त्या दाबाचं नाव काय आहे, वातावरणीय. तर आता आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी ही बॉटल ठेवायची आहे ना. तर बॉटल आता ठेवलेली आहे. तर स्वराज इथं खाली धर, प्रेस करू नको, प्रेस करू. सोडा. जास्त काही पाणी न सांडता मी हे ठेवलेलं आहे. पहा आता तर तुम्ही पाहू शकता खालच्या साईडलाच जे कोणतं पाणी आहे, गरम पाणी आहे, जे की लाल रंगाचं आहे. ते आता थंड पाणी खाली जात आहे आणि गरम पाणी जे हलकं असते ते बॉटल मध्ये, वरच्या ज्या बॉटल मध्ये येत आहे. वर येताना तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे वरचं पाणी हे कलरलेस होतं. आता थंड जे गरम पाणी आहे खालचं लाल रंगाचं, ते आता या बाटलीमध्ये काय होत आहे, थंड पाण्याच्या बॉटल मध्ये जात आहे आणि त्या पाण्याचा कलर कसा होत आहे, लाल. आणि जे वरचं थंड पाणी होतं ते जड आहे, त्यामुळे ते खाली जात आहे. लक्षात, ते खाली जात आहे. आणि जे गरम पाणी आहे ते हलकं असल्यामुळे, त्याची घनता कमी असल्यामुळं ते वरच्या बाटलीमध्ये जाताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता वरचं जे पाणी होतं ते थंड होतं, ते गेलं जात आहे खाली. आणि जे गरम पाणी आहे ते बऱ्याच प्रमाणात काय झालेलं आहे, वर गेलेलं आहे, वरच्या पातळीला गेलेलं आहे. म्हणजे यावरून आपल्याला असं कळालं की थंड पाणी हे जड असते आणि याउलट गरम पाणी हे काय ना, हलकं राहते ना. म्हणजे त्याची घनता कमी असते. गरम पाण्याची घनता काय असते, कमी असते. कोणाच्या मानानं, थंड पाण्याच्या मानाने जी घनता आहे गरम पाण्याची ही कमी असते. त्यामुळेच हे आपल्याला रिझल्ट पाहायला मिळालेला आहे. तर असा घनतेच्या बाबतीत प्रयोग होता हा. तर मला सांगा मग, कोणतं पाणी जड असते, थंड की गरम? थंड. आणि कोणतं पाणी हलकं असते? गरम पाणी हे हलकं असते. मग हलकं असते म्हणजे काय, त्याची घनता कमी असते. कोणाच्या मानाने? थंड पाण्याच्या तुलनेने गरम पाण्याची जी घनता असते ती कमी असते. तर याचा जो विशिष्ट गुरुत्व जे असते, विशिष्ट गुरुत्व, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, ही थंड पाण्याची जास्त असते कोणापेक्षा, गरम पाण्यापेक्षा. आणि गरम पाण्याची ही कमी असते.
स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कोणापेक्षा थंड पाण्यापेक्षा. तर हा प्रयोग तुम्हाला आवडला?